वेलकम टू डे 5 ऑफ ट्रेनिंग. मागचे 4 दिवस बरेच चांगले गेलेत. नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे. म्हणजे ट्रेनिंग येण्याचा फायदा तर आहेच. डे 5 कसा गेला तुम्हाला मी सांगतो जरा. 17 डिजिटचा एक नंबर असतो, विन नंबर. तो व्हेकल आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याला आपण शॉर्टमध्ये विन असं म्हणतो. गाडी मॅन्युफॅक्चर होतानाच त्या गाडीला इनबिल्ड असतो. तर ह्या नंबरचं आम्हाला थोडीशी माहिती दिली, म्हणजे नंबर असतो कसा, त्याचं देण्यामागचं कारण काय आहे, किंवा तो कशासाठी दिला जातो. तर ते विन नंबर आयडेंटिफिकेशन कसं करायचं, ते वाचायचं कसं. वाचायला काय 17 डिजिट वाचता येतात आपल्याला, पण त्याचा अर्थ काय, तो नेमका कशासाठी दिला असतो, आणि त्याचं टेक्निशियन या पॉईंट ऑफ व्ह्यू काय काम असतं. तर हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. पहिले 3 लेटर जे असतात ते मॅन्युफॅक्चरिंग दर्शवतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कोण आहे, जसं की ब्रँड आहेत, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा. जसं मी कियामध्ये तर किया मोटर्स. हा एक बॅरल झाला पहिल्या 3 डिजिटचा. दुसरा बॅरल असतो ज्यामध्ये सांगितलं जातं व्हेकल लाईन, कुठले लाईनअप आहे, त्यानंतर कॅबिन कशा पद्धतीचा आहे, टाईप म्हणू शकतो, रेस्टॉरंट सिस्टम आणि ब्रेकिंग सिस्टम कशा पद्धतीचा आहे, हे आपल्याला बॅरल 3 नंबर समजतं. ओके. बॅरल 4 मध्ये आपल्याला इंजिन बद्दल माहिती भेटते, जसं की लाईनअप कुठला आहे, तो कुठल्या फॅमिलीचा आहे, किंवा पेट्रोल आहे की डिझेल आहे. त्यानंतर बॅरल 5 येणार, ड्रायव्हिंग मेकॅनिझम कसं आहे, राईट व्हील ड्राईव्ह आहे की लेफ्ट व्हील ड्राईव्ह आहे, ड्रायव्हिंग साईड आणि ट्रान्समिशन कशा पद्धतीचं आहे. लेफ्ट हँड साईड ड्रायव्हिंग RHD, आणि ट्रान्समिशन समजा मॅन्युअल ट्रान्समिशन असेल तर RHD अँड MT, मॅन्युअल ट्रान्समिशन. RHD CVT म्हणजे रिअर हँड ड्राईव्ह मेकॅनिझम प्लस CVT, कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन. त्यानंतर बॅरल 6 मध्ये आपल्याला मॉडेल इयर हे समजलं जातं. मॉडेल इयर म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग, तो जो स्पेसिफिकली मॉडेल आहे, तर तो मॅन्युफॅक्चर कोणत्या इयर मध्ये झाले, 2025-26 आता लेटेस्ट मध्ये येतील. बॅरल 7 मध्ये आपल्याला प्लांट प्रोडक्शन, म्हणजे तो इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया कुठल्या प्लॅन्ट मध्ये बनला आहे, स्पेसिफिक एक स्टेट असू शकतं किंवा सिटी असू शकतं, विवेक. त्यानंतर बॅरल 8 आणि शेवटचं बॅरल, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं व्हेकल नंबर. तर त्याच्यानंतर 00001 युनिट येणार. मेजॉरिटी कुठल्या पण प्लांटची कॅपॅसिटी ही 1 लाखापर्यंत असू शकते वर्षाची. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारीला गाडी बनली तर त्या गाडीचा नंबर आहे 00001. हा, तर हा एकदम शेवटचा जो बॅरल आहे 5 डिजिटचा जो तो असणार, सॉरी, व्हेकल नंबर. त्याच्यानंतर आम्हाला काही पॅरामीटर्स सांगितले सरांनी, जे की नॉर्मली आहेत, ITI मध्ये पण झाले होते. पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये मेन डिफरन्स काय आहे, ते पॅरामीटर्स नुसार इमिशन आहे. ते पेट्रोल गाडीमध्ये स्पार्क असतो आणि डिझेल गाडीमध्ये असतं कॉम्प्रेशन होत असतं, कॉम्प्रेशन रेशो असतो. तो पेट्रोल गाडीमध्ये तो 9:1 टू 10:1, आणि डिझेल गाड्यांमध्ये 16:1 टू 21:1. या पेट्रोल गाडीचं लाईट कन्स्ट्रक्शन असतं, लाईट वेट असतं, आणि जर त्याच कम्पेअर टू डिझेल गाडीचं थोडंसं हेवी कन्स्ट्रक्शन असतं. आणि ग्लो प्लग पेट्रोल गाडीमध्ये नसतो, डिझेल गाडीमध्ये असतो. व्हायब्रेशन पेट्रोल गाडीमध्ये कमी व्हायब्रेशन होतं ऍज कम्पेअर टू डिझेल गाडीमध्ये, आणि डिझेल गाडीमध्ये हाय व्हायब्रेशन होतं. फ्युल इकॉनॉमी म्हणजे ऍव्हरेज काय देतं किंवा मायलेज काय देतं, ऍज कम्पेअर टू पेट्रोल गाडी लेस मायलेज देतं आणि डिझेल गाडी मोर मायलेज देतं. फ्युल इग्निशन कशा पद्धतीने होतं दोन गाड्यांमध्ये. समजा पेट्रोल गाडीमध्ये लोएस्ट 4 बार आहे आणि हायेस्ट 20 बार आहे, पण ऍज कम्पेअर टू डिझेल गाडीमध्ये आपण याची जर विचार केला तर डिझेल गाडीमध्ये लो तर 4 बारच आहे, पण हा एक 2000 बार पर्यंत पोहोचतो. तर हा एक मेजर डिफरन्स आहे, महत्वाचा आहे. फ्युल इग्निशन कशा पद्धतीने आहे, तर इंडियन बेल मध्ये सिलेंडर मध्ये कन्व्हर्शन होतं, पेट्रोल आणि एअरचं मिश्रण होतं, जिथं स्पार्किंग होते. डिझेल गाड्यांमध्ये काय होतं, डायरेक्टली कन्व्हर्शन होतं, एअर कॉम्प्रेस केलं जाते आणि त्यानंतर मग इंजेक्टरद्वारे डिझेलचा स्प्रे होतो. तर हे मेंटेनन्स कॉस्ट एकदम लास्ट पॉईंट आहे. मेंटेनन्स कॉस्ट पेट्रोलची लेस असते, डिझेलची ऍज कम्पेअर टू जास्त असते. तर हे एवढे पॅरामीटर्स होते आम्हाला सांगितले. त्याच्यानंतर आज शेवटचा टॉपिक झाला की गिअर बद्दल माहिती सांगितली, ज्यामध्ये आम्हाला गिअरचे मेन टाइप्स काय असतात. जास्त काही डीप मध्ये काय सांगितलं, वेळ संपत होती त्यामुळं. स्पर गिअर, हेलिकल गिअर, बिव्हेल गिअर, सॉरी, हायपॉइंट गिअर. तर हे गिअर आहेत, त्याबद्दल सर म्हटले उद्या तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो. त्यावेळी सांगतील नाही सांगतील, पण माझं काम आहे जेवढं काही शिकवलं ते मला सांगायचं. तर डे 5 मध्ये थोडंसं जास्त शिकायला भेटतं. आय होप उरलेले दिवस पण असेच जावे.